नमस्कार, मी प्राध्यापक संतोष सोनवणे सर, VIP फिजिक्स क्लासेस, छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, तसं इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर शेकडो विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळवून देण्यात माझा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे आणि त्या बाबतीत मला स्वतःला भाग्यशाली समजतो। तसं VIP फिजिक्स मध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आहेत, परंतु नीट 2024 मध्ये अगदी पहिल्याच प्रयत्नात 632 इतका मोठा स्कोर मिळवणारा विद्यार्थी विनायक हिवाळे याच्या बाबतीत आज मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा याच्या यशासोबत किंवा याने एवढा जो स्कोर मिळवला त्याच्या बाबतीत आपण त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत की त्याने पहिल्याच प्रयत्नात एवढा प्रचंड चांगला स्कोर कसा मिळवला। तर विनायक, तू अगोदर मला सांग की तुझं सुरुवातीचं शिक्षण जे आहे ते कुठे झालेलं आहे आणि कोणत्या माध्यमातून झालेलं आहे किंवा कोणत्या गावातून झालेलं आहे? माझं शिक्षण भोकरदन तालुक्यामध्ये वालसंगी गावात जिल्हा परिषद शाळेत झालेले, तेथे सेमी मध्ये झाले। बर, आणि तुझे आई वडील काय करतात? ते शेती करतात। म्हणजे त्यांचं साधारण शिक्षण किती झालेलं आहे? ग्रॅज्युएशन आणि 12वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे, पण आई वडील शेती करतात। बर, आणि तुला मग 10वी नंतर मेडिकल फील्ड मध्ये यायला पाहिजे असं कोणी सुचवलं की तुझीच इच्छा होती? नाही, तशी इच्छा नव्हती, परंतु माहिती सांगत थोडं घरच्यांनी व मामांनी असं सांगत मेडिकल फील्डची माहिती सांगितली व क्लासेस मध्ये लावून। बर, मग क्लासेस मध्ये तुला छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणते क्लासेस निवडावे हे कोणी सुचवलं? ते मामांनी सुचवलं, बरोबर आहे। आणि मग तू प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा केला? म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांचा अभ्यास कसा केला? प्रत्येक विषयामध्ये सर्वात प्रथम आपण लेक्चर बरोबर करायचे, नंतर घरी गेलं तर त्या दिवशी पुन्हा जे क्लास मध्ये शिकवलं ते परत वाचायचं आणि फिजिक्सचे महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे घरी गेल्यानंतर। बरं, आणि वेळेचं नियोजन कसं केलं? म्हणजे प्रत्येक विषयाला कसा वेळ दिला तू? जेवढा वेळ आपण फिजिक्स केमिस्ट्रीला देतो तेवढा त्याच्या अर्धा किंवा थोडा जास्त वेळ आपण बायोला देऊ शकतो। म्हणजे बायोलाही तेवढाच वेळ न देता कमी वेळेत बायो विषय केला आणि नंतर फिजिक्स केमिस्ट्री विषयाला जास्त वेळ दिला, बरोबर आहे। बघा, म्हणूनच फिजिक्स आणि केमिस्ट्रीला चांगला वेळ दिल्यामुळे एकूण स्कोर एवढा चांगला त्याला मिळवता आला। कारण बरेचसे विद्यार्थी हे बायोचा अभ्यास करत राहतात आणि बायोचाच करत राहिल्यामुळे फिजिक्स केमिस्ट्रीच्या स्कोरवर परिणाम होतो। म्हणजे बायोमध्ये तर स्कोर मिळतो, परंतु ओव्हरऑल स्कोर मिळत नाही आणि परिणाम MBBS मिळत नाही। मग विनायकने हे चांगल्या प्रकारे बॅलन्स केलं की तिन्ही विषयाचा स्कोर हा चांगला मिळाला। फिजिक्स मध्ये त्याला 162 मार्क्स आहे, म्हणजे एवढा ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी, ZP मध्ये झालेलं शिक्षण, एवढं सगळं असताना सुद्धा फिजिक्स सारख्या अवघड विषयामध्ये सुद्धा त्याने 162 मार्क्स मिळवलेले आहे। आणि मला त्याच्या बाबतीतल्या आणखी काही गोष्टी मुद्दामून सांगायच्या आहेत की पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवलं, पण पहिल्याच प्रयत्नात म्हणजे अगदी रिपीटर्स विद्यार्थ्यांचा सुद्धा स्कोर इतका येत नाही, परंतु त्याने पहिल्या प्रयत्नात मिळवलं। याचं कारण असं आहे की 2 वर्षामध्ये माझ्या माहितीनुसार तो कधीच अब्सेंट नाहीये क्लासेसला। माझ्या माहितीनुसार त्याने एकही टेस्ट मिस केलेली नाहीये। आणि मी आणखी सांगतोय की आपण जितक्या टेस्ट घेतल्या, अगदी शेवटच्या टेस्टला सुद्धा, म्हणजे 5 मे 2024 ला नीट परीक्षा होती, परंतु अगदी 4 मे ला घेतलेल्या टेस्टला सुद्धा VIP फिजिक्स क्लासेस मध्ये विनायकने टेस्ट दिली। म्हणजे बघा, म्हणजे उद्या परीक्षा आहे, फायनल एक्झाम आहे आणि आज सुद्धा तो क्लासेस मध्ये आपल्या क्लासेसची टेस्ट देत होता। आणि त्याच्या बाबतीत एक आणखी सांगितलं, त्याचे मामा संदीप लोखंडे सर हे शिक्षक आहेत आणि ते माझे क्लासमेट आहेत। ते याला इथे घेऊन आले, घेऊन आल्यानंतर त्याने एकच सांगितलं विनायकला
की बघ हे सर माझे क्लासमेट आहे, यांच्या बाबतीत मला सगळी माहिती आहे, कोणी काही जरी सांगितलं तर तुला क्लासेस मात्र फक्त इथेच करायचे आणि शेवटपर्यंत करायचे, कारण मला माहिती आहे की ते तुला नीट परीक्षेत यश मिळवून देऊ शकतात. म्हणून बघा मित्रांनो, विश्वास म्हणजे तुमच्यामध्ये कमी टॅलेंट असलं, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कमी असलं, त्याने काही फरक पडत नाही, पण तुमच्यात जिद्द आहे, तुमचा शिक्षकांवर विश्वास आहे, तर तुम्ही नक्कीच घवघवीत यश मिळवू शकता. तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंग साठी पात्र ठरू शकता. तर विनायकचाही प्रवास असाच आहे. अगदी ग्रामीण भागातून एज्युकेशनल बॅकग्राऊंड तेवढं चांगलं नसताना मात्र फक्त जिद्द, विश्वास आणि मेहनत यामुळेच त्याने 632 इतका प्रचंड किंवा चांगला स्कोर मिळवलेला आहे नीट 2024 परीक्षेमध्ये. म्हणजे आता विनायक फक्त विनायक नसणार आहे, तर तो आता डॉक्टर विनायक बनणार आहे. तर त्याच्या पुढील वाटचालीसाठी आपण सर्व त्यांना शुभेच्छा देऊ.